नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आत्ताचा विषय आहे स्कॉटलंड यार्डच्या पोलिसांना परमवीर चक्र. एकूण विषय तुमच्या लक्षात आला असेल शीर्षकावरूनच. कारण मुंबईचे पोलीस जगातले सर्वोत्तम आणि स्कॉटलंड यार्डच्या पाठोपाठ किंवा त्यांच्याबरोबरचे असे दावे गेले दीड महिना आपण ऐकतोय. आणि आता कोर्टाकडूनच मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना अक्षरशः खोळा किंवा वेडा ठरवण्यात आलेले. याचं कारण असं मित्रांनो की त्यांचीच बाजू मांडणारे किंवा महाराष्ट्र सरकारची बाजू हायकोर्टात मांडणारे वकील कपिल सिब्बल यांनीसुद्धा परमवीर पत्रकार परिषदेत सांगत होते ते खोटं आहे असंच एक प्रकारे मांडलं. कारण रिपब्लिक चॅनेल गेले 10 दिवस जे सांगतोय ते खरं आहे असं परमवीर सिंग यांचेच वकील कपिल सिब्बल सांगतात. कारण हा खटला मला आठवतं मित्रांनो, ज्या दिवशी हे प्रकरण सुरू झालं TRPचं, माझा व्हिडिओ आहे यूट्यूबवर. मी त्याचं हेडिंग काय दिलं होतं आठवा. त्या ह्याचं व्हिडिओचं हेडिंग होतं मूर्खपणा तरी किती करणार आहात. मी काय मोठा कायदेपंडित किंवा वकील नाही आहे, एक सामान्य पत्रकार आहे. पण जे एकूण मराठी किंवा सगळ्या भाषेतल्या पत्रकारांनी आणि चॅनेलवाल्यांनी परमवीर सिंग यांनी मारलेल्या शुद्ध थाप उचलून धरून जो गहजब केला तो सुद्धा मूर्खपणा होता आणि तो सांगण्याची आवश्यकता होती. कमिशनरनी काय केलं हा वेगळा विषय, पण पत्रकार संपादक यांना थोडीसुद्धा बुद्धी नाही आहे की हा जो आरोप केला जातो तो खळबळ माजवणारा आहे, मान्य आहे. अरे पण त्या आरोपामध्ये काही तथ्य आहे का? मुंबईचा पोलीस आयुक्त असेल पण तो जे सांगतोय त्यामध्ये काही तथ्य आहे का? काहीतरी पुरावा आहे का? बिलकुल नाही. हे तो रिपब्लिकवर अर्णब गोस्वामी वारंवार सांगत होता. अगदी काही मिनिटामध्ये किंवा काही एका तासाभरात त्याने तो सगळा FIRच दाखवला की ज्याच्यात इंडिया टुडेचं नाव आहे पण रिपब्लिकचं नाव नाही. आणि पोलीस आयुक्त नेमकी ते नाव लपवतात आणि रिपब्लिक सांगतात. हे तो FIR दाखवून सांगत होता. परमवीर सिंग जर खरेच प्रामाणिक असते तर त्यांनी बाहेर समोर येऊन अर्णब गोस्वामी खोटा आहे हा घ्या FIR म्हणून सांगायला पाहिजे होतं. पण ते न करता परमवीर सिंग नको तितका खुळेपणा करत गेले. आणि त्यांच्या खुळेपणाच्या मुलाखती काही चॅनेल्सनी घेतल्या. पण या चॅनेलपैकी कोणीही त्यांना विचारलं नाही की तुम्ही कोर्टात टिकेल असा पुरावा दाखवा किंवा सांगा. नाही. आणि मी त्याच वेळेला 10 दिवसापूर्वी मी सांगितलं होतं, माझंच उदाहरण देऊन सांगितलं होतं की असा कंप्लेंट किंवा आरोप करण्यामागचा हेतू कोर्टात जाण्यासाठी नसतो, समोरच्याला शिक्षा देण्यासाठी नसतो, त्याला गुन्हेगार ठरवून बदनाम करण्यापुरता असा आरोप होत असतो. हे मी 10 दिवसापूर्वी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि किंवा त्याच्या पुढे जाऊन मी म्हटलं होतं की अशा खोटेपणातून तुम्ही अर्णबचा विरोध करण्यापेक्षा त्याला अधिक मोठा करत आहात. मित्रांनो, आज आणि उघड गोष्ट होती, कोर्टामध्ये गेल्यानंतर काहीही टिकणार नव्हतं. हे साध्या थोडीफार अक्कल असलेल्या माणसाला कळेल. पण सगळे टाळ्या पिटत होते कारण ते त्याचा अर्णब गोस्वामीचा हेवा करतात. मुद्दा तो नाही मित्रांनो. राजकीय सूडबुद्धी किंवा पॉलिटिकल व्हेंडेटा हा शब्द गेली 5 वर्ष आपण वारंवार ऐकतोय. त्याचा पुरावा कोणी देऊ शकला नाही. कोणी कोर्टामध्ये सुद्धा ज्याला पॉलिटिकल व्हेंडेटा म्हणतात तो सिद्ध करू शकलेला नाही. पण ह्या अर्णबच्या TRP प्रकरणामध्ये सरळ पॉलिटिकल व्हेंडेटा आहे हे हायकोर्टात सिद्ध झालं. कारण आरोपही नव्हता, FIR सुद्धा नव्हता, पण त्याला बदनाम करण्याचा वाहिन्या आणि पोलीस आयुक्त यांनी संयुक्त प्रयत्न केला. संयुक्त प्रयत्न एवढ्यासाठी म्हणायचा
की त्या FIRमध्ये इंडिया टुडेचं नाव आहे हे मुंबईच्या पोलीस आयुक्तांना माहिती होतं आणि इंडिया टुडेच्या मालकांना सुद्धा माहिती होतं, तरीही इंडिया टुडेवर परमवीर सिंग यांची मुलाखत घेऊन रिपब्लिक विरुद्ध राळ उडवण्यात आली होती. आणि म्हणून हे सगळे कारस्थान वाटतं. पण अशा कारस्थानांनी अर्णब संपणार नाही, त्याच्याविरुद्ध काहीतरी सज्जड पुरावे आणावे लागतील, हे मी वारंवार सांगत असतो. आणि ज्या वेळेला इतक्या मोठ्या प्रमाणावर अर्णब गोस्वामी सगळ्यांना अंगावर आणि शिंगावर घेतोय, याचा अर्थ त्याच्या मागे काहीतरी समर्थ शक्ती उभ्या आहेत हे सुद्धा विसरून चालणार नाही. पण सांगायचं कोणी? उतावळा नवरा म्हणतात तसं आहे. मला आज सगळ्यात दया येते, सगळ्यात जास्त दया येते ती महाराष्ट्र सरकारची सुद्धा नाही. अशावेळी वास्तविक हे उघडं पडतं हे दिसल्यानंतर तडकाफडकी त्यांची पोलीस आयुक्त पदावरून बदली करायला पाहिजे होती, तर महाराष्ट्र सरकारचं आज नाक कापलं गेलं ते गेलं नसतं. कारण महाराष्ट्र सरकारच्या वतीने वकील उभे होते कपिल सिब्बल, आणि त्यांनीच आपलाच आयुक्त, आपला मुंबईतला सर्वात मोठा पोलीस अधिकारी खोटा असल्याची अप्रत्यक्ष कबुली दिली. याचं कारण लक्षात घ्या मित्रांनो. अर्णब गोस्वामीने हायकोर्टात त्या दिवशी या दृष्टीने दाद मागितलेली होती आणि हायकोर्टाने अर्णब गोस्वामी किंवा त्याचे वकील हरीश साळवे यांना सांगितलं होतं, तुम्ही प्रॉपर चॅनेलने या, तुम्ही हायकोर्टात आधी जा, मुंबई आहे, मुंबईला हायकोर्ट आहे. आणि म्हणून हे प्रकरण हायकोर्टात गेलं होतं. आणि कसला काय होतं काय, हायकोर्टामध्ये अर्णब गोस्वामीचे वकील मागणी कसली करत होते? त्यांनी अशी मागणी केली की हा आरोप खोटा आहे, त्यामुळे आमच्या विरुद्ध दाखल केलेला जो FIR आहे, तक्रार आहे, ती कोर्टाने रद्दबातल करावी, ही अर्णब गोस्वामीच्या वतीने याचिका होती. आणि अर्णब गोस्वामीच्या विरोधात जे वकील उभे होते, महाराष्ट्र सरकार आणि परमवीर सिंग यांच्या बाजूने जे वकील होते कपिल सिब्बल, त्यांनी कोर्टात काय सांगितलं, ही मागणी मान्य करण्याचा विषयच येत नाही. कारण जो FIR आहे त्या FIRमध्ये कुठेही रिपब्लिकचं नावसुद्धा नाही. आता बोला मित्रांनो, मुद्दा असा की वकील तुमचा आणि तुमचाच वकील परमवीर सिंग कसे खोटारडे आहेत हे कोर्टामध्ये कबूल करतो. कारण रिपब्लिकनी TRPच्या भानगडी केल्या हे परमवीर अनेक चॅनेलच्या मुलाखतीत बोलून गेलेले, सांगून गेलेले. याची काय गरज होती मला कळत नाही. आणि म्हणून मी त्या दिवशी म्हटलं, 10 दिवसापूर्वी जो व्हिडिओ आहे माझा त्याचं स्पष्टपणे मूर्खपणा किती करणार आहात. कारण हा शुद्ध मूर्खपणा आहे हे माझ्यासारख्या सामान्य पत्रकारालाही कळत होतं. पण त्याचा हेतू मी तेव्हाही स्पष्ट केला होता की अर्णबला बदनामी करण्यासाठीच हे सगळं कुभांड रचलं गेलं. आणि मी माझंच उदाहरण दिलं होतं. माझ्यावर शरद पवारांच्या हत्येचा कट केल्याचा आरोप ठेवून चौकशीचं पत्र दिलं गेलं आणि सगळ्या चॅनलवर बातमी आली. पण त्या पत्राचं आणि पुढच्या इन्क्वायरीचं काय झालं याची दखल कुठल्याही माध्यमाने किंवा चॅनलने घेतली नाही. याचा अर्थ उघड होता की ती तक्रार भाऊ तोरसेकरला बदनाम करण्यासाठीच दिली होती. माझ्याही बाबतीत जे झालं नेमकं तसंच्या तसं रिपब्लिकचं प्रकरण होतं. आणि म्हणून मी 9 ऑक्टोबरला सांगितलं की हे प्रकरण धडधडीत खोटं पडणार आहे आणि कोर्टामध्ये तर गेलं तर तोंडघशी पडतील, हे मी बोललो होतो. मुद्दा असा आहे मित्रांनो, महाराष्ट्र सरकार किंवा जे राज्यकर्ते असतात ते राजकारणी असतात, ते ह्या बोटावरची थुंकी त्या बोटावर करणार, हे नेहमी होत आलं आहे कुठल्याही पक्षाचे असो. मुद्दा असा आहे मित्रांनो की या निमित्ताने जे काही चाललं होतं तेव्हा मुंबई पोलीस म्हणजे जगातली सर्वोत्तम पोलीस, स्कॉटलंड यार्ड नंतर मुंबईच, किंबहुना स्कॉटलंड यार्डचे पोलीससुद्धा मुंबई पोलिसांकडे तपासकाम शिकायला येतात अशा थाटात बोललं गेलं होतं. आणखीन एक बाब आहे, मुंबईच्या काही माजी पोलीस आयुक्त आणि निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांनी
मुंबई हायकोर्टामध्येच एक याचिका दाखल केलेली आहे की मुंबई पोलिसांची बदनामी करणारी ही मीडिया ट्रायल थांबवा. कारण मुंबई पोलिसांना खूप चांगला इतिहास आहे. पण हे लोक सगळे निवृत्त ज्याचं कौतुक सांगत होते त्या मुंबई पोलिसांवर कोणी हल्ला केला नव्हता. मुंबई पोलिसांचे विद्यमान आयुक्त आणि त्यांच्यामुळे मुंबई पोलिसांचा जो कारभार चालू आहे त्याच्यावर सगळीकडून टीकेची झोड उठली आहे. आणि म्हणून मुद्दा काय होता, ही मुंबई पोलिसांची बदनामी नव्हती, मुंबई पोलीस नाकर्तेपणा करतायत हे दाखवून दिलं जात होतं आणि त्याला मीडिया ट्रायल म्हणत नाही. तर या पर्टिक्युलर जुना इतिहास मुंबईच्या पोलिसांचा चांगला आहे, कोणी नाकारू शकत नाही. वारंवार याच मीडियाने त्यांचं कौतुक केलेलं आहे, याच मीडियाने कौतुक केलं आहे. मग मीडिया ट्रायल आली कुठून? तर जो तुमचा पोलीस आयुक्त आहे, जो तुमच्या पठडीतला आहे, IPS झालेला आहे, तो ज्या प्रकारे खुळेपणा करत होता त्याच्यावर झालेली ती टीका होती आणि ती मीडिया ट्रायल नव्हती. आणि म्हणून आज मला प्रश्न त्या सगळ्या रिबेरोमपासून जितके कोण 8, 10, 15 निवृत्त पोलीस कमिशनर आणि IPS अधिकारी आहेत त्यांना प्रश्न विचारायचा होता की तुम्ही कोणाचं समर्थन करत होता? तुम्ही मुंबई पोलिसांच्या प्रतिष्ठेसाठी कोर्टात धाव घेतली होती की परमवीर सिंग यांच्या प्रतिष्ठेसाठी धाव घेतली होती? कारण यातले अनेक गाजलेले ज्यांनी खरोखरच मोठं काम केलेलं आहे असे अनेक माजी पोलीस आयुक्त त्या याचिकेमुळे कोर्टात गेलेले आहेत. मग त्यांना हा प्रश्न आता विचारला पाहिजे की आज जे नाक कापलं गेलं मुंबई पोलिसांचं हायकोर्टामध्ये त्याला तुम्ही प्रतिष्ठा म्हणता का? तुम्ही जी काय आजपर्यंत मेहनत घेतली गेल्या 50-100 वर्षामध्ये जुन्या माजी अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी गुन्ह्याचे मोठमोठ्या तपास लावले, गुन्हेगारांना शिक्षा दिल्या, त्या शिक्षा देण्यासाठी कोर्टामध्ये यशस्वीरित्या तपास आणि पुरावे गोळा केले. मुद्दा असा आहे की ती प्रतिष्ठा जो कमिशनर धुळीला मिळवतोय हे तुम्हालाही दिसत होतं. जे इतके कर्तबगार माजी पोलीस आयुक्त आहेत त्यांना दिसत नव्हतं परमवीर सिंग चूक करतायत म्हणून. जे अनुभवी पोलीस आयुक्त आहेत निवृत्त झालेले त्यांना हे दिसत होतं. पण त्यांनी मुंबई पोलिसांची प्रतिष्ठा हा विषय घेतला. मग आत्ता प्रश्न विचारला पाहिजे की तुम्ही ज्याला प्रतिष्ठा म्हणत होता ती प्रतिष्ठा म्हणजे परमवीर सिंग यांची प्रतिष्ठा होती का? ती असेल तर मग आज ती प्रतिष्ठा धुळीला मिळाली का? कधीतरी एकदा हे स्पष्ट करा. कारण एखाद्या माणसाचा मोठा इतिहास असतो, पण म्हणून त्याचे वारसदार तितके गुणी आणि कर्तृत्वात निघतात असं नाही. आणि त्यामुळे अनेक साम्राज्य धुळीला मिळालेली आहेत, अनेक कंपन्या आणि उद्योग धुळीला मिळालेले आहेत. कारण वारस नाकर्ते निघाले. तेव्हा मुंबईचे पोलीस आयुक्त एकाहून एक ग्रेट असतील, मुंबई पोलिसांनी महान कामं केलेली आहेत. पण म्हणून आज जे मुंबई पोलिसांमध्ये चालू होतं ते गौरव करण्यासारखं नव्हतं आणि यावरच मीडिया बोट ठेवत होता. ती मीडिया ट्रायल नव्हती. आणि म्हणून कोर्टात गेल्या अगदी सरकार म्हणजे मुंबईच्या पोलीस आयुक्तांचे वकील आणि महाराष्ट्र सरकारचे वकील यांनीच हे सरकार किंवा मुंबई पोलीस आयुक्त खोटं बोलतात हेच जणू मान्य केलं. मग हे सगळे माजी निवृत्त पोलीस अधिकारी कोणाची बाजू घेऊन कोर्टात आले होते? ते खोटेपणाचं समर्थन करत होते का? हा प्रश्न विचारला गेला पाहिजे. कारण अशा गोष्टी वारंवार होतात. आणि एक लक्षात ठेवा, बदमाश माणसं असतात ती नेहमी सभ्य माणसांच्या पदराआड लपून आपली कातडी बचावू पाहतात. हा सगळे हे कुभाड रचण्याचं कारण काय होतं? हे कुभाड कशासाठी रचलं गेलं? आणि एवढंच नाही, त्याच्यामध्ये इतर मीडिया सहभागी झाला आहे याचा कोणीतरी विचार करणार आहे की नाही? की रिपब्लिकला अर्णबला बदनाम करायला गेला तुम्ही, पण आज मीडिया पण तो सगळाच्या सगळा ज्यांनी अर्णब विरुद्धच्या त्या खोट्या आरोपांना वारेमाप प्रसिद्धी दिली ते सगळे तोंडगशी पडलेले आहेत. आणि हे सुद्धा
तोंडगशी पडाल तुम्ही, हे मी 9 ऑक्टोबरच्या माझ्या त्या व्हिडिओत म्हटलेलं आहे. आणि मग असा मुद्दा येतो मित्रांनो की तुम्ही त्या एका काय म्हणतात त्या स्वार्थाच्या मागे धावत गेलात की आज टॉपला असलेला रिपब्लिक चॅनेल किंवा नेटवर्क याला बदनाम करण्याची संधी मिळते म्हणून तुम्ही पटापट उड्या मारल्यात. पण तुमचीच विश्वासार्हता धुळीला मिळालेली आहे, फार धुळीला मिळाली आहे. कारण आता अर्णब गोस्वामी विरुद्ध खटला किंवा आरोप नाही आहे हे हायकोर्टात त्यांच्याच वकिलांनी मान्य केल्यावर एकाही चॅनेलला ती बातमी द्यावीशी वाटत नाही. अर्णबला अटक होणार असेल तर कॅमेरे घेऊन उभे राहणार. त्या दिवशी जेव्हा हा गौप्यस्फोट केला पोलीस आयुक्तांनी, त्या अर्णबच्या घराच्या खाली सगळे कॅमेरा घेऊन उभे होते. मग आज त्याच्याविरुद्ध कुठलाही आरोप नाही म्हटल्यानंतर 4 ओळीची 1 ओळीची बातमी नाही देत आहेत चॅनेलला, कुठल्याही चॅनेलला, चिडीचूप सगळे. आणि यातून मग तुमची विश्वासार्हता जाते. त्या दिवशी तुम्ही रिपब्लिकची केलेली बदनामी ही मीडिया ट्रायल ठरते. अर्णब गोस्वामी करतो त्याला मीडिया ट्रायल म्हणणार नाहीत कोणी. पण तुम्ही ज्या प्रकारे ही संधी साधून अर्णब आणि त्याचा चॅनेल याच्याविरुद्ध ज्या चॅनेलनी बोलून घेतलेलं आहे, तोंडसुख घेतलेलं आहे, त्यांची विश्वासार्हता आता धुळीला मिळाली. आणि तेवढीच अर्णबची विश्वासार्हता वाढलेली आहे. आणि म्हणून मी त्या व्हिडिओ 10 दिवसापूर्वी म्हणालो सुद्धा होतो की अर्णबला तुम्ही किती मोठा करणार आहात. खरोखर तो इतका मोठा आहे का मला नाही वाटत. पण तुम्ही जो मूर्खपणा करताय, असली खोटी कुभांड रचून, त्यामुळे अर्णब अधिक मोठा ठरला. आज जेव्हा तो अर्णबविषयी हायकोर्टाने निर्वाळा दिलेला आहे की त्याच्याविरुद्ध केस नाही आणि त्याच्याही वकिलांनी कबूल केलेला आहे, त्यावेळेला ती बातमी जर तुमच्या कुठच्याही चॅनेलने दिलेली नसेल तर ती बातमी सामान्य माणसांनी कुठून मिळवायची. त्या सामान्य माणसाला त्या बातमीसाठी रिपब्लिककडेच जावं लागतं, कारण इतर मीडियाने ही बातमी लपवलेली आहे. आणि मग तुमच्या लक्षात येईल की ही बातमी सोशल मीडियातून व्हायरल होणार आणि सामान्य माणसापर्यंत पोहोचणार. इतर सगळ्या मीडिया किंवा चॅनेलनी ती बातमी लपवली किंवा दाखवली नाही म्हणून लपून राहत नाही. ती बातमी सोशल मीडियातून चौफेर पसरलेली आहे. आणि मग ही बातमी उरलेला मीडिया, उरलेले चॅनेल लपवतात, बदनामी करण्यात पुढे असतात. पण ज्या वेळेला एखादा माणूस त्या आरोपातून सगळा लढा करून निर्दोष सुटतो तेव्हा त्याची 4 ओळीची बातमी देत नाहीत. त्या मीडियावर लोकांचा विश्वास उडत असतो आणि आज लोकांना त्याचा अनुभव आला आहे. पण लक्षात घ्या मित्रांनो, जेवढा तुमच्यावरचा विश्वास उडतो तितका तो अर्णबवरचा आणि रिपब्लिकवरचा विश्वास वाढतो, याचं तरी भान ठेवा. आणि म्हणून तुम्ही जे काय उचापती करते असल्या खुळ्यासारख्या, त्यातून अर्णब गोस्वामी किंवा रिपब्लिक अधिक मोठा होतो, अधिक विश्वासार्ह होतो. आज जे काय झालं आहे आणि आधीचं पण आहे, त्याच्याविरुद्ध आधी जे झालं 212 FIR दाखल केले होते त्या पालघरच्या बातमीनंतर आणि बांद्र्याच्या बातमीनंतर. पहिल्या लॉकडाऊनच्या वेळेला कोर्टाने ते सगळे स्क्वॉश करून टाकले होते. तिथे त्याची विश्वासार्हता वाढली आणि आज त्याची विश्वासार्हता आभाळा इतकी वाढली आहे. आता कोणीही पोलिसांनी कितीही गुन्हे दाखल करो, कोणी कितीही आरोप करो, कोणी कितीही कोर्टात जाऊन खटले भरोत, अर्णबच्या विश्वासार्हतेला सहजासहजी धक्का लागणार नाही. कारण या सगळ्या मूर्खांनी मिळून अर्णबला सत्याचा पुतळा बनवून टाकलेला आहे. अर्णब बोलतो तेच सत्य आहे, रिपब्लिक सांगतो तेच सत्य आहे. हे तुम्ही सगळ्यांनी मूर्खांनी सिद्ध केले, उरलेल्या मीडियाने सिद्ध केले, ल्युटियन्स मीडियाने सिद्ध केले आणि प्रस्थापित मीडियाने सिद्ध केले. आणि म्हणून अर्णब मोठा झाला. आणि त्या दिवशी बोलताना मी आणखीन एक गोष्ट बोललो की कदाचित अर्णब आता प्रादेशिक भाषांमध्ये सुद्धा चॅनेल्स काढू शकेल, मराठीत सुद्धा काढेल. आणि जेव्हा तो मराठीत चॅनेल काढेल तेव्हा असलेल्या आजच्या मराठी चॅनेलची अवस्था काय होईल, हा प्रश्न मी 9 तारीखला पण विचारलेला आहे.
म्हणून मित्रांनो, मला असं वाटतं की आज जे काही कोर्टात घडलं त्याला नुसतं मुंबई पोलिसांचं नाक कापलं जाणं किंवा महाराष्ट्र सरकार तोंडघशी पडणं असं म्हणता येणार नाही. कारण मला आठवतं अरूप पटनाईक हे मुंबईचे पोलीस आयुक्त होते आणि रझा अकादमीच्या मोर्चानंतर त्यांच्याविरुद्ध काहूर माजलं म्हणून तडकाफडकी त्यांना त्या पदावरून हटवण्यात आलं होतं, त्यांची बदली करण्यात आली होती. परमवीर सिंग यांचीसुद्धा बदली आजचे मुख्यमंत्री तडकाफडकी करू शकत होते हे सगळं झाल्यानंतर, पण ते न केल्यामुळे आपोआप महाराष्ट्र सरकार पण तोंडघशी पडलेले. त्याची काय गरज होती? जेव्हा तुम्हाला कळतंय की हे प्रकरण अंगलट येणार आहे, आणि मी वारंवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वारंवार अशा व्हिडिओतून विनंती करत आलो की घरभेदी कोण आहे तो शोधा. निदान असल्या सगळ्या गोष्टी करताना कोणतरी अतिशय यशस्वी कुशाग्र बुद्धीच्या फौजदारी क्रिमिनल लॉयर, फौजदारी वकिलाचा सल्ला घ्या, हे मी वारंवार सांगत आलो आहे. आता या प्रकरणात देखील अगदी तुमचे उज्ज्वल निकम महाराष्ट्र सरकारच्या वतीने अनेक यशस्वी खटले त्यांनी लढवलेले आहेत. त्यांना जरी बोलवून मुख्यमंत्र्यांनी विचारलं असतं की बाबा ह्या प्रकरणात केस टिकू शकते का, तर मला खात्री आहे निकम यांनी सांगितलं असतं पहिलं हे रद्द करून टाका. आणि कमिशनरला बदला हे काय निकम सांगणार नाहीत, पण त्यांनी सल्ला दिला असता की हा खटला कोर्टामध्ये टिकणार नाही, हा पहिल्या दिवशी हाकून लावला जाईल. पण ते झालं नाही. आणि म्हणून माझा त्या व्हिडिओचं जे हेडिंग होतं की मूर्खपणा तरी किती करणार आहात, तो मूर्खपणा आज सिद्ध झाला. आज मात्र मी परमवीर सिंग यांनी जो काय पराक्रम केला आहे, ते मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत आणि मुंबईचे पोलीस म्हणजे स्कॉटलंड यार्ड असं जे म्हणणारे होते, त्यांना एक प्रकारे मुंबईच्या हायकोर्टाने हे परमवीर चक्र नावाचं शौर्य पदक दिलं असं गमतीने मी म्हणेन. मित्रांनो, आत्ता इथेच थांबतो. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर मित्र परिचितांना फॉरवर्ड करा. प्रतिपक्ष वेगळी बाजू उलगडून सांगत असतो. आजचा व्हिडिओ आणि 9 तारीखचा व्हिडिओ त्याचं उदाहरण आहे. त्याला अधिकाधिक सबस्क्राईब करा प्रतिपक्षाला. नमस्कार.